दोन्हीही संघाचे संघनायक नाणेफेकीसाठी तयार आहे आणि बघा मैदानामध्ये आपण बघतोय की दोन्हीही संघ एकमेकाला हस्तांदोलन करून अभिनंदन करत आहेत. दिस इज अ बिग क्रिकेट. सचिनजी माळी आपलं हार्दिक अभिनंदन आहे. आमचे भाऊजी आहेत त्यांचं अभिनंदन करतोय. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2018 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. माझ्यासमोर जॉईन झालेले आहेत. आज वेगळा लुक आहे मनोहर तरे यांचा. आणि निश्चितच नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करतोय जय भवानी गुरुनाथ तरे आपल्याला की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचे. एका बाजूला आहे आपला आमदार आणि एका बाजूला आहे महेंद्र स्पोर्ट्स. कोण बोलणार आहे? आपला आमदार म्हणणं आहे आणि महेंद्र स्पोर्ट्स. निश्चितच जोशी इलेव्हन संघाने नाणेफेक जिंकलेले. आपण टॉस जिंकल्याबद्दल मी शाखा प्रमुख आणि जय भवानी यांना विनंती करतोय की आपण सुभाष पाटील यांचं अभिनंदन करायचे. सुंदर गिफ्ट दिलेलं आहे रघुनाथ शंभू म्हात्रे. आणि विनंती करेन मनोहर तरे याला की आपण निश्चितच दोन्ही संघाच्या संघनायकांचं कमेंट घ्यायचे. आमदार चषक 2018 न्यू 40+ या दोन संघादरम्यान नाणेफेकी झालेली आहे. जोशी इलेव्हन भादवड या संघाने नाणेफेक केलेली आहे. प्रथमतः दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा आहेत. सुभाष, पहिल्यांदाच आमदार चषकामध्ये 40+ माध्यमातून खेळता. एक सामना जिंकलेला आहे, दुसऱ्या सामन्याकडे आगेकूच आहे. चांगल्या पद्धतीने खेळ भिवंडी तालुक्यामध्ये सध्या नवीन 40+ माध्यमातून आपल्या टीमच्या माध्यमातून आहे. प्रथम आपला निर्णय कळवायचा आहे. क्षेत्ररक्षण 4 षटकांचा सामना आहे आणि नक्की 4 षटकामध्ये पहिल्यांदा आपण आपल्या होम ग्राउंडवर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. समोरचा संघ आहे मानकोलीचा संघ. हा सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. त्या संघाला 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 45च्या आतमध्ये 45 धावा. आपल्याकडे असे कोणते ट्रम्प अंदाज आहे ज्यांच्या माध्यमातून आपण इतक्या कमी धावण्यावर, कारण की या ग्राउंडचा विचार केला तर कुठलाही टार्गेट सहज पूर्ण करण्याची क्षमता फलंदाज ठेवतायत. तर असे कोणते गोलंदाज आपल्याकडे ज्यांच्या माध्यमातून इतक्या कमी धावांवर या संघाला रोखण्यात आपल्याला यश मिळेल? तसं बघितलं तर चौथ्यावर मानकुलीचा बलाढ्य संघ आहे. तर आमच्याकडे मी स्वतः गोलंदाज आहे, शैलेश आहे, हेमंत आहे आणि नाना असणार आहे. नक्कीच हे सर्व गोलंदाज फलंदाज सुद्धा आपण आहात. आमदार चषकामध्ये आज पहिल्यांदा खेळताना काय वाटतंय? एकदम मस्त. आयोजन एकदम जबरदस्त आहे आणि ही हिरवळ वगैरे बघून असं वाटतं का एका इंटरनॅशनल ग्राउंडवर खेळलं जाणं. नक्कीच तुम्हाला खूप शुभेच्छा. यानंतर माझ्या समेत आहेत सचिन माळी, मानकोळीचे कर्णधार आहेत. आपण दुसरा सामना खेळणार आहात. पहिल्यांदा आपल्याला 4 षटकामध्ये फलंदाजी करायची आहे. जर का टॉस जिंकला असतं तर काय केलं असतं? फिल्डिंग घेतली असती. परंतु आपल्याला आता फलंदाजी करायची आहे. नक्की 4 षटकामध्ये समोरच्या संघाने आपल्याला 40 धावापर्यंत रोखण्याचा मानस बाळगलेला आहे. आपली काय इच्छा, आपण किती धावांचा मजल माराल? जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते आम्हाला डिफेंड पण करता येतील. नक्कीच असं डिफेंड करण्यासाठी आपल्याकडे कोणते फलंदाज आहेत ज्यांच्या माध्यमातून आपल्या निर्णायक फटकेबाजी होऊन चांगली धावा उभ्या करू शकाल? प्रमोद आहे, रुपेश आहे, अविन आहे, बिंदास आहे आणि मी स्वतः आहे. नक्कीच आमदार चषकाचा व्ह्यू आज दुपारचं सत्र आहे, परंतु एक शांत क्रिकेट आणि अतिशय सुंदर सजलेला क्रीडांगण आहे. काय म्हणशील या क्रीडांगणाविषयी? निश्चितच अतिशय इंटरनॅशनल लुक प्रमाणे आपण इथं खेळतोय आणि तो खेळ आणखीन पुढे तसाच सावरावा हीच इच्छा आहे. नक्कीच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मध्ये निर्णय झालेला आहे. जोशी इलेव्हन या संघाने प्रथम नाणेफेकी जिंकून या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि मानकोळी संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. O2 कॉमेडी बॉक्स. सचिन माळी यांना विनंती असेल की आपण मॅन ऑफ मॅच अवॉर्ड घेण्यासाठी व्यासपीठावर यायचे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपण मध्ये आमदार चषक 2018 मित्रांनो तिसरा दिवस आहे आणि न्यू 40+ या नवीन कमिटीला सुद्धा खेळण्याची संधी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जात आहे. ओम सायटो किंग सुरेंद्र शंकर पाटील यांच्या माध्यमातून हा सुंदर मोमेंट आहे. तसेच रमाकांत गुळवी शिव व्यापारी सेना संघटनेच्या वतीने ही सुंदर
बॅग आहे. त्यानंतर प्रियांश इंटरप्राइजेस विजय जोगू यांच्या माध्यमातून हा गिफ्ट टेम्पल आहे. विलियम सिरेमणी यांच्या माध्यमातून आणि साई युग इंटरप्राइजेस प्रोप्रायटर संजय भाऊ थळे सोनार यांच्याकडून हा सुंदर वॉच. साई युग इंटरप्राइजेस धन्यवाद. नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण विनर झालेला आहात. आपण पाहतो की चांगला खेळ केला. कशी प्रतिक्रिया असेल? निश्चितच आणखीन चांगल्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि पुढचा सामना कसा जिंकता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेट करू. सचिन भाऊ, सामना तर आपण जिंकलाय, परंतु आता मात्र एक चांगला संघ आहे जोशी 11. आपण निश्चितच आपली भूमिका कशी असणार आहे? जोशी 11 आतापर्यंत आम्हाला जवळजवळ 4 वेळा आम्हाला लागलेले आहेत आणि 4ही वेळा आम्हाला त्यांनी परास्त केलेला आहे. परंतु यावेळेस रणनीती काही डिफरंट असेल. बघूया, आपण मैदानामध्येच दाखवूया. याच क्रीडांगणावर तुमचा एकत्र सामना झाला होता का? हो, या अगोदर झाला होता आमचा न्यू 40+ माध्यमाने. नक्कीच. आणि सचिनजी माळी मानकोली चौथा हिरवा या संघामध्ये आपण पाहतोय की निश्चितच मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरलेला आहात. आणि निश्चितच पुढील सामना जोशी 11 वर्सेस चौथा हिरवा मानकोली. जोशी 11 या संघाने प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आणि आपण थोडस स्वागताकडे वळूया. मानकोली संघाला विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर पाठवायचे आहेत. नक्कीच मॅन ऑफ द मॅच जी सुंदर ट्रॉफी आहे ती आमच्या सचिन भाऊ माळे यांना शेअर करायची. आणि बिंदास यांना विनंती करतोय की आपण निश्चितच या सामन्यानंतर आपण त्या मॅन ऑफ द मॅचचं वितरण करणार आहोत. धन्यवाद. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच मनोहर, आपण स्वागताकडे वळूया. दिलीप रतन म्हात्रे दादा व्यासपीठावर विराजमान आहेत. मी कैलास म्हात्रे आपणाला विनंती करतोय आपण त्यांचं स्वागत करायचंय. स्वागत होत आहे दिलीप रतन म्हात्रे. आमदार चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत. तसेच योगेशजी जुकर आमचे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत करायचंय. योगेशजी जुकर आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते सहभागी होतात, त्यांचं स्वागत कैलास म्हात्रे यांना विनंती करतोय, त्यांचं सुद्धा स्वागत करायचंय. स्वर्गीय महेंद्र लक्ष्मण म्हात्रे व्यासपीठ आमदार चषक 2018 व्यासपीठाची शान वाढवणाऱ्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तो एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है आमदार चषक 2018 के तीसरे दिन के खेल में. दो विजेता टीमें इस समय आपस में टकराने जा रही है. आज के पहले मैच की विजेता टीम जोशी 11 भादवड़ और उनके सामने आज के दूसरे मैच की विजेता टीम चौथा हिरवा मानकोली. न्यू 40+ का ये एक बड़ा मैच. नक्कीच दयानंद म्हात्रे आमचे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमदार चषक 2018 साठी जबरदस्त मेहनत घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. टॉस जीता इस अहम मैच का भादवड़ के कैप्टन ने और पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है. सलामी जोड़ी प्रमोद और अवी. पहली गेंद सुभाष द्वारा हल्की सी शॉट थी, बहुत ही कंट्रोलफुल शॉट, मिस फील्ड, बाउंड्री के नजदीक जाती हुई गेंद और इससे पहले कि बैकअप किया जाता 2 रन. ये तो एक तरह से पसंदीदा स्ट्रोक है प्रमोद का. ऑन साइड में बहुत अच्छा खेलते हैं और खासियत है उनकी कि गेंद के मेरिट पर खेलना जानते हैं. जिस तरह की गेंद आती है उस तरह की शॉट्स वो खेल सकते हैं. एक बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है चौथा हिरवा मानकोली टीम के. गेंदबाज सुभाष वीआईपी एंड से राइट आर्म ओवर द विकेट.
इस बार थोड़ी सी फ्लाइटेड गेंद, ओवर पिच बनी, अच्छा ड्राइव, लेकिन लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, योगेश है वहां पर, बढ़िया फील्डिंग, सिर्फ एक रन। अच्छे स्ट्रोक्स खेल रहे हैं। पिछले मैच में भी बहुत बढ़िया शुरुआत दी थी इन दोनों सलामी बल्लेबाजों ने, पहले ओवर में 17 रन बनाए थे, और यहाँ पर भी फिर से वही कोशिश रहेगी कि आक्रामक शुरुआत दे अपनी टीम को। हालांकि लंबी पारियां नहीं खेल पाए थे, तो जो गलतियां हुई थी उसको सुधारने की कोशिश करेंगे। केवल चिप किया है, ज्यादा जोर से खेलने का प्रयास नहीं किया था, लेकिन डीप में साधारण सा क्षेत्र रक्षण, स्लॉपी वर्क और उसका फायदा उठाते हुए अभी 2 रन पूरे किए। 2 रनों से अपना खाता खोला अभी ने। इसके बाद होने वाला मैच सिटी क्रिकेट का मुकाबला रहेगा, बीएमसी बनाम प्रिंस मूवीज। सिटी क्रिकेट का एक और मैच दृष्टि स्पोर्ट्स चिंबीपाड़ा और जेपी पद्मानगर के बीच में। उसके बाद 40+ के मुकाबलों की शुरुआत होगी। न्यू मिलन पाईगांव और गांवदेवी वडगर के बीच में मुकाबला रहेगा। और पिच गेंद, लेकिन ज्यादा पैर चले नहीं थे, दूर से ड्राइव लगाने का प्रयास, बीट हुए बैट्समैन। मेरे साथी कमेंटेटर सुभाष धुमाल का यहाँ पर आगमन होता हुआ आपका बहुत बहुत स्वागत है तीसरे दिन के खेल में, आमदार चषक 2018 में। थोड़ी देर में कमेंट्री बॉक्स में मेरे साथ जुड़ जाएंगे। क्रीज के कोने से फुल टॉस गेंद, उसको खेल दिया है इन फ्रंट ऑफ स्क्वायर ऑन साइड में, गैप नहीं ढूंढ पाए। फुल टॉस गेंद थी, एक अच्छा अवसर आया था अभी के पास बड़ा हिट लगाने का, लेकिन फायदा ज्यादा उठा नहीं पाए। मात्र 1 रन, धीरे धीरे आगे बढ़ता हुआ स्कोर 6 रन, तो थोड़ी सी धीमी शुरुआत कही जा सकती है चौथा इरवा मानकोली टीम के लिए। जोशी 11 भादुआ टीम की जो गेंदबाजी थी पहले मैच में, कहीं ना कहीं उस पर सवालिया निशान लग गए थे, क्योंकि विपक्षी टीम ने 44 रन बनाए थे। तो इस मैच में थोड़ी बेहतर गेंदबाजी शायद देखने को मिल सकती है। ओ मिस टाइम स्ट्रोक, हवा में खड़ी हो गई है गेंदबाज, गेंद के नीचे, कोई गलती नहीं, अच्छा कैच और पहला विकेट का पतन होता हुआ। पहले विकेट का पतन, स्कोर 6 रन, 1 विकेट के नुकसान, 1 ओवर की समाप्ति। आमदार चषक 2018 आजचा तिसरा दिवस मित्रांनो। अनेक रसिक प्रेक्षक, लाखो रसिक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। आउट ऑफ भिवंडीहून अनेक कॉल येत आहेत। अतिशय सुंदर स्पर्धा भिवंडीच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीवर संपन्न होत आहेत। तमाम सर्व युट्यूब होल्डर्स आणि युजरचे सर्व रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। आज पवित्र अशी हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीचा उत्सव संपूर्ण भारत वर्षामध्ये साजरा केला जात आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। जाणता राजा, हिंदुस्थानच्या आराध्यवत राजेजी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथीचा दिवस सुद्धा आहे। नक्कीच 2 देवतांचं पूजन संपूर्ण हिंदुस्थानात होत आहे। सर्वांना हनुमान जयंतीची आम्ही शुभेच्छा देतोय। हो टू कॉमेडी बॉक्स। थैंक यू मनोहर तरे। तो पहले विकेट का पतन हो चुका है। कहीं ना कहीं दबाव बन रहा था वहां पर बल्लेबाज प्रमोद पर, क्योंकि थोड़ी धीमी शुरुआत रही थी और उस दबाव का नतीजा यह निकला है कि बड़ा शॉट खेलने की कोशिश की, टॉपेज लगा और गेंदबाज ने अपने ही फॉलो थ्रू में एक अच्छा कैच लिया। हालांकि उतना आसान कैच नहीं था, क्योंकि गेंद काफी देर हवा में रही थी, काफी ऊपर चली गई थी, लेकिन बहुत अच्छी तरह से जज किया था सुभाष ने। एक सफल ओवर समाप्त हुआ है 6 रन 1 विकेट के नुकसान पर चौथा इरवा मानकोली। जोशी 11 भादवड़ एक बहुत ही मजबूत टीम न्यू 40+ की, और मानकोली टीम को 4 बार परास्त किया है उन्होंने इस सत्र में, जैसे कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी सचिन ने भी बताया। तो एक तरह से प्रतिष्ठा की लड़ाई है दोनों टीमों के लिए। नेवर लेकर शैलेश, लेग ब्रेक गेंद, उसको टर्न होने दिया, पुल किया है डीप मिड विकेट की दिशा में 1 रन के लिए। शैलेश गेंदबाजी में वैरायटी लाते हैं, लेग ब्रेक बहुत अच्छा डालते हैं और कुछ सीधी गेंदें उनकी रहती है जिससे वो चकमा देते हैं बल्लेबाजों को। फील्डिंग की जमावट, ऑफ साइड में एक शॉर्ट थर्ड मैन, एक एक्स्ट्रा कवर सर्कल के अंदर,
एक डीप बैकवर्ड पॉइंट और एक लॉन्ग ऑफ। फिर से लेग ब्रेक, ओहो टॉप एज, और विकेट कीपर बहुत नजदीक थे स्टंप्स के, मुश्किल अवसर था, बाल बाल बच गए वहां पर बैट्समैन अभी। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 8 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंद स्पिन भी हो रही है, उछाल भी प्राप्त हो रहा है वहां पर गेंदबाज को। इस बार बहुत ही खूबसूरती के साथ बॉलर बैकपास ड्राइव लगाया है, लेकिन बहुत ही बढ़िया फील्डिंग लॉन्ग ऑन फील्डर द्वारा और बेहतरीन थ्रो, बैट्समैन रन आउट। दूसरा झटका लगता हुआ चौथा हिरवा बानकुली टीम को। तो निराश होकर पवेलियन में लौटते हुए बैट्समैन अवी मात्र 4 रन बनाए आउट होने से पहले। अभी तक पहले बाउंड्री का इंतजार इस मैच में दर्शक करते हुए। स्कोर 9 रन 2 विकेटों के नुकसान पर। ज्यादा समय नहीं रहता है 4 ओवर्स के मैच में बल्लेबाजों के पास, और उस वजह से भी हम देखते हैं कि कई बल्लेबाज रन आउट होते हैं, कई बल्लेबाज मिस टाइम स्ट्रोक खेलकर कैच आउट होते हैं, क्योंकि एक दबाव रहता है तेजी से रन्स बनाने का। नए बैट्समैन आए हैं दुर्योधन। अपीश खेला है, गेंद हवा में, फील्डर दूर है, एक बाउंस पर कलेक्ट करते हुए और आसानी से 2 रन यहां पर पूरे करते हुए बैट्समैन पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को, लेकिन ज्यादा ताकत नहीं थी स्ट्रोक में और ना ही उतनी अच्छी टाइमिंग थी कि गेंद फील्डर की तरफ कैरी हो। फील्डर बाउंड्री पर थे वहां पर, वाइड स्टिप मिड विकेट की दिशा में। लॉन्ग ऑन से भी फील्डर आए थे, लेकिन मौका नहीं था फील्डर्स के पास। स्कोर अब 11 रन 2 विकेटों के नुकसान पर। एक बार फिर से शैलेश, इस बार कदमों का इस्तेमाल, लीडिंग एज, गेंद जा रही है एक्स्ट्रा कवर के ऊपर से। काफी किस्मत वाले हैं बैट्समैन देवानंद, लगातार मिस टाइम शॉट्स खेल रहे हैं, लेकिन नो मैंस लैंड में जाकर गिरती हुई गेंद और फिर से 2 रन। धीरे धीरे आगे बढ़ता हुआ स्कोर मानकोली टीम का 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। पिछले मैच में 50 रन बनाए थे अपने 4 ओवर्स में मानकोली टीम ने, लेकिन यहां पर चुनौती बड़ी है क्योंकि विपक्षी टीम काफी मजबूत है, जोशी 11 भादवड़, और भादवड़ टीम के लिए तो होम ग्राउंड है कहीं ना कहीं। यहाँ की परिस्थितियों से अच्छी तरह से वाकिफ है खिलाड़ी भादवड़ के। इस बार गेंद को टर्न होने दिया है, अच्छा शॉट, गैप निकाल दिया है और गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। खूबसूरत शॉट, कवर ऊपर था, उस फील्डर को बीट किया। डीप बैकवर्ड पॉइंट की दिशा में भी फील्डर थे, लेकिन उनके पास भी मौका नहीं था और आखिरी गेंद पर चौका आता हुआ इस ओवर में। तो चौके के साथ ओवर की समाप्ति। स्कोर है 17 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये देखिए किस तरह से गैप ढूंढा है वहां पर बैट्समैन देवानंद ने। इसके बाद होने वाला मैच देखना मत भूलिएगा, सिटी क्रिकेट का मुकाबला है बीएमसी पांजरापोल और प्रिंस मूवीज के बीच में। दोनों टीमों के कप्तानों से निवेदन है आपको टॉस बॉक्स में आकर बैठना है। जिस टीम के कैप्टन टॉस के लिए समय पर उपस्थित नहीं रहेंगे उस टीम को पेनल्टी दी जाएगी। आपण पाहत आहात आमदार चषक 2018, आजचा 3रा दिवस आणि ही बाळासाहेब ठाकरे यांची ही प्रतिमा, एकमेव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे। आमचे ऑफिशियल अनाउन्सर रवी तरे सर, त्याचप्रमाणे सन्माननीय मनोज गुळवी यांना व्यासपीठावर आपण पाहत आहात। तसेच धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची प्रतिमा। अतिशय सुरेख असं हे श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड भादवड आणि एक जबरदस्त टेनिस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा अर्थात आमदार चषक 2018।
2 षटकांचा खेळ शिल्लक आहे माणकोली संघाच्या डावामध्ये. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. हेमंत गुळवी आलेले आहेत गोलंदाजीसाठी. त्यांचा पहिला चेंडू थोडासा आखो टप्प्याचा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, कुठल्याही प्रकारची चूक नाही, फलंदाज बाद. सन्माननीय रवी शिवाजी चव्हाण साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार चषक 2018 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. व्यासपीठावर विराजमान सर्व सन्मान्य पाहुण्यांचं आमदार चषक 2018 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता. टॉप ऑफ द बॅट लागला चेंडू आणि एक चांगला झेल वायडिश डीप मिड विकेटच्या दिशेने. हेमंत गुळवी यांना पहिल्या चेंडूवर यश मिळतंय. या आधीच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती हेमंत गुळवी यांनी, परंतु त्यांच्या चांगल्या चेंडूंवर चांगले फटके देखील फलंदाज खेळत होते, त्यामुळे फारसं यश त्यांना मिळालं नव्हतं. परंतु या सामन्यामध्ये, महत्वाच्या सामन्यामध्ये पहिल्याच चेंडूवर गडी गारद केलाय. धावसंख्या 3/17. नवीन बॅट्समन सचिन, मागच्या सामन्याचे सामनावीर खेळाडू. आणि आल्या आल्या एक मोठा प्रहार. दॅट्स अ बिगी. 6 रन्स. सचिन यांची खेळण्याची शैलीच अशी आहे. पहिला चेंडू असो की शेवटचा चेंडू, अगोदरच्या चेंडूवर काय झालंय याचा काहीही परिणाम त्यांच्या फलंदाजीवर होत नसतो. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, आडव्या बॅटचा फटका, वायडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक दणदणीत षटकार. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते, 23 धावा. आता मात्र चेंडूच्या ट्रॅजेक्टरीमध्ये थोडासा बदल केला होता. चांगला चेंडू, तेवढाच चांगला फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण देखील आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काहीही गरज नसताना फलंदाज धाव बाद. तर चौथा झटका लागतो या ठिकाणी माणकोली संघाला. धावसंख्या 4/24. एक षटकार लागल्यानंतर चांगलं कमबॅक गोलंदाज हेमंत गुळवी यांच्याकडून. चांगल्या लांबीचा चेंडू होता, थोडासा आतमध्ये आणला होता, फटका देखील चांगला होता, परंतु फलंदाजांनी या ठिकाणी चूक केली आहे. दुसरी धाव घेण्याची संधी त्या ठिकाणी नव्हती, तरी देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःची विकेट फेकली आहे फलंदाजाने असं म्हणावं लागेल. 9 धावांचं योगदान दिलं देवानंदने. दुर्योधन यांना खातं उघडता आलं नाही. नवीन फलंदाज आलेत कृपेश. या जोडीने मात्र मागच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. कृपेश यांनी 12 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघाला. जबरदस्त फटका, चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक होता, परंतु झेल सुटतोय. आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला आणि चौकार. सफल होऊन हा फटका खेळण्यात आला होता. बराच काळ चेंडू हवेत होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जज करता आला नाही. थोडासा दुरून झेल घेण्याचा प्रयत्न केला विजय पाटील यांनी आणि झेल सुटलाय. यानंतर होणारा सामना असेल सिटी क्रिकेटचा सामना, BMC विरुद्ध प्रिन्स मूव्हीज. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. चार धावांनी धावसंख्या पुढे जाते. 4/28. आता मात्र डेट बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. पहिल्या 2 षटकांमध्ये 17 धावा धावफलकावर होत्या, म्हणजेच या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा तब्बल फलंदाजांनी वसूल केलेल्या आहेत. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. फुलटॉस चेंडू
जास्त एलिव्हेशन नाही आहे फटक्यामध्ये. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि तेवढाच चांगला थ्रो देखील. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय फलंदाज कृपेश यांना. धावसंख्या पुढे जाते 4 बाद 29. दूर दूरवर पसरलेलं विखुरलेलं असं क्षेत्ररक्षण आहे. आजचा हा तिसरा सामना, यानंतर आजचा चौथा सामना सिटी क्रिकेटचा असेल. दरम्यान पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख चेंडू, यॉर्कर लेंथ आणि फलंदाज बाद. कॉट बिहाइंड. अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाज बाद होत आहेत या ठिकाणी. 5वा झटका माणकोली संघाला. धावसंख्या 5 बाद 19. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. चौथा हिरवा माणकोली संघ नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 5 बाद 29. 6 चेंडू डावामध्ये शिल्लक आहेत. या स्पर्धेचे आयोजक आपला आमदार, दमदार आमदार सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे साहेब, तसेच आपला नगरसेवक सन्माननीय संजयभाई म्हात्रे साहेब यांच्या वतीने सर्व क्रिकेट रसिकांचे हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांना पवित्र हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज योगेश. धावफलकावर धावसंख्या, चांगली धावसंख्या म्हणता येईल. 29 धावा 3 षटकांमध्ये. षटकातील पहिला चेंडू वाईड, उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर, स्क्वेअर मारा. शेवटचं षटक आहे आणि या 6 चेंडूंवर जर 10 ते 12 धावा जरी जोडल्या तर एक चांगला स्कोर असेल, 40 ते 42 धावा. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू नीटचा बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. एकच धाव घेण्याची संधी. प्रयत्न होतोय दोन्ही फलंदाजांचा मोठमोठे फटके खेळण्याचा. रजनीकांत यांच्याकडे आता स्ट्राईक असेल. कृपेश खेळतायत 6 धावांवर. धावसंख्या 5 बाद 31. लेंथ बॉल भिरकावून दिला जातोय आणि अफलातून प्रयत्न, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. नक्कीच षटकार वाचवलाय. एका हाताने झेल घेण्याचा खरं तर प्रयत्न होता, झेल सुटलाय, मात्र 5 धावा आपल्या संघासाठी वाचवलेल्या आहेत क्षेत्ररक्षकाने. पाहू शकाल आपण रिप्ले मध्ये. वुडलेन चेंडू होता, आडव्या बॅटने भिरकावून दिलं होतं आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण. सचिन यांच्याकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण. आता मात्र स्क्वेअर चेंडू, वाईटचा इशारा. यष्टिरक्षकाला देखील चेंडू अडवता आला नाही. एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. डायरेक्ट हिट लागली परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुखरूप. 2 धावा पूर्ण आणि प्लस वाईट म्हणजेच 3 धावा अवांतर स्वरूपात. या 3 धावांनी धावसंख्या वेगाने पुढे सरसावते माणकोली संघाची. 5 बाद 35. या षटकातील हा दुसरा वाईट चेंडू आहे. एक लांब लचक षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. चेंडूच्या दिशेवर नियंत्रण ठेवता येत नाहीये. लेग ब्रेक चेंडू टाकला होता परंतु अगोदरच चेंडू उजव्या यष्टीच्या खूप बाहेर पिच झाला होता, त्यानंतर अजून फार दूर गेला निघून. चौकार षटकार जास्त पाहायला मिळालेले नाहीयेत या डावामध्ये. फक्त 2 चौकार आणि 1 षटकार. तरी देखील 35 धावांपर्यंत आतापर्यंत मजल मारलेली आहे चौथा हिरवा माणकोली संघाने. अजूनही 4 चेंडू शिल्लक. पुढील सामन्याच्या नाणेफेकीसाठी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. बीएमसी संघाचे संघनायक आणि प्रिन्स मूव्हीज संघाचे संघनायक.
स्ट्राईक कृपेश यांच्याकडे. पुढचा चेंडू पुढे सरसावून फटका खेळलाय गोलंदाजाच्या दिशेने, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये योगेश यांच्या मार्फत आणि 6वा झटका लागतोय माणकोली संघाला. महत्वाचा गडी बाद करण्यात यश आलं योगेश यांना. 2 वाईट चेंडूंची नक्कीच हाताळणी केली, परंतु फलंदाजांना मात्र मोठे फटके खेळण्याची संधी या षटकामध्ये आतापर्यंत दिलेली नाही. धावसंख्या 6 बाद 35. नवीन बॅट्समन बिंदास यांचं आगमन झालेलं आहे क्रीजवर. स्ट्राईक मात्र रजनीकांत यांच्याकडे आहे. योगेश यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. उजव्या एष्टीच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय वाईडिश लॉंग ऑन कडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय 2 धावा घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एक धाव महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी. धावसंख्या 6 बाद 37. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवर एखादा मोठा प्रहार केला फलंदाजाने तर नक्कीच 45 धावांपर्यंत धावसंख्या पोहोचू शकते. प्रयत्न केला जातोय परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चांगली फेकी आणि फलंदाज धावचितच्या स्वरूपात बाद. होता लोअर फुल टॉस खेळून काढलं होतं लॉंग ऑफच्या दिशेने. जबरदस्त क्षेत्ररक्षण आणि तेवढा चांगला थ्रो देखील. बाकीचं कार्य पूर्ण केलं जात आहे गोलंदाजामार्फत. एक अचूक निर्णय पंचांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांची ही प्रतिभा, सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि शिवसेनेचे एक दिग्गज नेते. शेवटचा चेंडू खोलवर टप्पा, सुरेख गोलंदाजी, धावचीतची संधी आहे आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद. तर अशा प्रकारे या शेवटच्या षटकामध्ये 3 फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. षटकाची आणि डावाची समाप्ती होते. चौथा हिरवा माणकोली संघाने आपल्या 4 षटकांमध्ये 38 धावा जोडलेल्या आहेत आणि 39 धावांचं आव्हान हा सामना जिंकण्यासाठी जोशी 11 भादवड संघासमोर. आपल्याला मी घेऊन जातोय पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. 2 कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत माझे सहकारी समालोचक सुभाष धुमाळ. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. आणि निश्चितच प्रिन्स मूव्हीज आणि BMC पांढरापोळ या दोन्ही संघांमध्ये सिटी क्रिकेटमधील हा 3ऱ्या दिवसातील सिटी क्रिकेटचा हा पहिला सामना आहे आणि नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आमचे 3 पाहुणे. विलासजी वायले यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. त्यांच्या समवेत आहेत शाखा प्रमुख सुरेशजी पाटील, जय भवानी गुरुनाथ तरे आणि दिलीपजी म्हात्रे दादा. निश्चितच या स्पर्धेसाठी जे नाणं वापरण्यात आलेलं आहे, एका बाजूला आपण पाहू शकता आपला आमदार, दुसऱ्या बाजूला महिंद्रा स्पोर्ट्स. BMC पांढरापूर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेली आहे. टॉस विन कर्णधाराचं हे गिफ्ट दिलं जात आहे आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हे गिफ्ट हॅम्पर दिलं जाणार आहे.
रघुनाथ म्हात्रे यांनी जे आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आणि कर्णधारांना विनंती असेल की माझ्या समेत आपण चर्चा करण्यासाठी यायचं आहे. नाणेफेक विनोद आपण जिंकलेले आहे. नाणेफेकीचा जो कौल होता आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता. नक्कीच. तर महत्वाचा कौल हे आपल्या बाजूने लागलेला आहे. तर नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण घेणार होतो आम्ही. प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरील संघ एक चांगला संघ आहे. त्या संघास किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच 40 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. 40 पर्यंत रोखण्यासाठी असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? नक्कीच मयूर आहे, मी स्वतः आहे, निखिल आणि प्रशांत आहे. हे जे स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे निश्चितच एक इतिहास रचलेला आहे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. तर या आयोजनाविषयी काय म्हणशील? नक्कीच आमदार साहेबांनी आणि संजयभाई म्हात्रे साहेबांनी खूपच चांगलं आयोजन केलेलं आहे आणि मी त्यांना त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आम्हाला खेळण्यासाठी इथे चान्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. धन्यवाद. नाणेफेक आपण हारलेले आहेत. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकामध्ये किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 60 धावांच्या वरती आम्ही करण्याचा प्रयत्न करू. 60 धावांच्या वर मजल मारण्यासाठी असे कोणते हुकमी फलंदाज असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सागर, विशाल, हरीश केने. निश्चित प्रिन्स मूवीचं एक मोठं नाव आहे आणि प्रिन्स प्रमाणे क्रिकेट खेळलं जाईल. हा, या स्पर्धेमध्ये खेळताना कशा प्रकारे आपण एन्जॉय करणार आहात? सर्वप्रथम आम्ही संजय भाई आणि महिंद्रा स्पोर्ट्सचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायला संधी दिली. आपल्या संघाचा हार्दिक शुभेच्छा. तर टॉस बॉक्स मधून न्यूज यश आहे. नाणेफेक जिंकलेले बीएम स्पोर्ट्स पांजरापूर संघाच्या संघनायकाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि प्रिन्स मूवीचा संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. मी घेऊन जातो टॉस बॉक्स मधून आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक अजय घरात. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you very much, Subhash Tumal. Once again, very warm welcome to all of you in MLA Trophy 2018. This is day number 3 and the game number 3 of the day is in progress between Sautahirwa Mankuli and Joshi 11 Bhadwad. न्यू 40 प्लस कैटेगरी का ये मुकाबला और ये देखिए ऑर्गेनाइजिंग कमेटी के चीफ मेन इन येलो इस समय हरीश पाटिल और उनके साथ पप्या खारिक महिंद्रा स्पोर्ट्स के दोनों भी बेहतरीन खिलाड़ी है. उनतालीस रनों का टारगेट और पारी का पहला ओवर लेकर प्रमोद गेंद को ढकेल दिया है वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में. पहली गेंद पर 1 रन पूरा करते हुए सुभाष. बहुत ही जबरदस्त सलामी जोड़ी है सुभाष और शैलेश की. आज का पहला मुकाबला जोशी 11 भादवड़ टीम ने जीता और 10 विकेटों से मैच जीता था. 45 रनों का टारगेट था. यहाँ पर टारगेट थोड़ा सा छोटा है, 39 रन बनाने हैं. कट करने की कोशिश वहां पर शैलेश द्वारा बीट हुए. हल्का सा अतिरिक्त उछाल था गेंद में. बल्ला गेंद के नीचे से जाता हुआ. जगह जरूर थी वहां पर हाथ खोलने के लिए, स्क्वायर कट लगाने के लिए कोशिश भी की लेकिन बीट हुए. अच्छा कॉन्टेस्ट इस पहले ही ओवर में प्रमोद और दोनों सलामी बल्लेबाजों के बीच में. पारी की शुरुआत से आवश्यक रन रेट हम देखें तो 9.75 रन प्रति ओवर. इस बार शॉर्ट आर्म पुल गेंद हवा में है. मिस टाइम कर बैठे थे लेकिन फील्डर बहुत दूर है. पहले बाउंस पर फील्ड करते हुए डीप स्क्वायर लेग की दिशा में और उससे पहले 1 रन यहां पर पूरा करते हुए बल्लेबाज शैलेश. शैलेश का भी खाता खुलता हुआ इस सिंगल के साथ. दोनों भी बैट्समैन 1-1 रन बनाकर खेलते हुए और भादुआ टीम का स्कोर है 2 रन बिना किसी नुकसान के. अभी तक अच्छी गेंदबाजी प्रमोद द्वारा इस पहले ओवर में, लेकिन इस बार फुल टॉस गेंद और उसको खेल दिया है डीप मिड विकेट पर. गैप नहीं ढूंढ पाए. बिंदास वहां पर मौजूद है जो कि बहुत ही बेहतरीन फील्डर है. पिछले मैच में 3 कैचेस लिए थे बिंदास ने और उनके पास यदि गेंद जाए तो दूसरा रन लेने का प्रयास बिल्कुल भी नहीं करेंगे मेरे ख्याल से बल्लेबाज. यहां तो मौका भी नहीं था, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ा.
फिर से फुल टॉस बन रही थी लेकिन उसको खेल ही नहीं पाए, बल्ले पर नहीं ले पाए बैट्समैन। गति में हल्का सा परिवर्तन किया था और दिशा भी हल्की सी बदली थी ऑफ स्टंप के बाहर। ये देखिए थोड़ा सा ऑफ स्पिनर की तरह ये गेंद को किया था उन्होंने और गति में चकमा खा बैठे, हवा में बीट हुए बैट्समैन। फिर से बीट किया, एक और बेहतरीन गेंद और बेहतरीन ओवर की समाप्ति होती हुई 39 रनों का पीछा करती हुई जोशी 11 भादवड़ न्यू 40 प्लस टीम। स्कोर है 3 रन बिना किसी नुकसान के। और माइक्रोफोन पर अब आ रहे हैं कमेंट्री के लिए आज पहली बार मेरे साथी कमेंटेटर, धमाल कमेंटेटर सुभाष धुमाल। खूप खूप धन्यवाद अजय घरत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 39 लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय जोशी लोणा भादोड या संघाला. जोशी लोणा भादोड संघासाठी अतुल भांडे यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच त्यांनी आमदार चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आज या स्पर्धेचा सलग हा तिसरा दिवस आपण पाहतोय. आज हनुमान जयंती आणि हनुमान जयंतीच्या निश्चित आमच्या आयोजकांकडून सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांची आज पुण्यतिथी आहे. प्रथम फलंदाजी करताना मानकुली संघाने आपल्या धावपलकर धावा चालवल्या त्या 38 आणि 39 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जोशी इलेव्हन भादोड या संघासमोर. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आवी. दूरवर फैलवलेले क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 2 क्षेत्ररक्षक 20 सेपमध्ये एस्ट्रेच्या मागे शॉर्ट थर्नमॅन शॉर्ट फाईन लेगला तैनात केलेले आहेत. एस्ट्रेपासून थोडंसं दूर आणि गोलंदाजा मार्गावर सज्ज होतोय स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी इनकडनं गोलंदाज आवी. पहिला चेंडूला फिरकावून देण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. आदित्य ठाकरे प्रकाश पाटील मनच्या हाय जोडीला उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे संजय माधवच्या हाय जोडीला गाजतंय नाव गाजतंय. आपण कटआउट्स पाहू शकता आयोजक संजय भाई म्हात्रे साहेबांचं. पहिला फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद होऊन पॅलोमध्ये परतलेला आहे. सुभाष यांनी बाद होण्यापूर्वी 2 धावांचं योगदान दिलं होतं 2 चेंडूंचा सामना करताना. 3 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज बबल्या येतोय 1 डाऊनला खेळण्यासाठी. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आवी पहिल्याच चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू मिळून देतोय आपल्या संघाला. यावेळी मिस टायमिंग फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र नो मॅन लँड मध्ये चेंडू होतो स्केअर ऑफ द विकेट. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचतोय 5 वर. न्यू 40 प्लस मधील हा सामना दुसऱ्या फेरीमधील हा पहिला सामना आपण पाहतोय. दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. शैलेश सामोरे जाईल गोलंदाज आवी याला. यावेळी चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा तशाच प्रकारचा अतिशय उत्कृष्ट झेल आणि दुसरा फलंदाज फेल.
विजय. यावेळी मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील केला होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बायचा इशारा येतोय पंचांकडनं. एका धावीने धावसंख्या वाढून होते ती 6. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे अवी याने जखडून ठेवलेला आहे फलंदाजांना. 2 फलंदाजांनी पॅव्हलियनचा रस्ता दाखवलेला आहे. चांगली गोलंदाजी एकंदरीत म्हणता येईल अवी या गोलंदाजाकडून. यावेळी बॅटचे चेंडू शॉर्ट थॅनमॅनला अडवला जातोय. तोपर्यंत एका धावीसाठी प्रयत्न केला जातोय आणि प्रयत्न पूर्ण होत आहे. 1 धाव मिळते. एका धावीने धावसंख्या वाढवून होते ती 7. यावेळी सामना करेल फलंदाज बबल्या. यावेळी करारा ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. वाडेश लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. धावा होण्याची संधी आणि येस याही फलंदाजाला जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. 3रा हादरा बसतोय. भादोडा संघ 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 8. 39 लक्ष्याचा पाठलाग करताना अजून 31 धावांची आवश्यकता आहे आणि 2 षटके अर्थात 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी जोशी 11 भादवडा या संघाला. 3 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. विजय आणि हेमन ही जोडी मैदानामध्ये आहे. 3रं षटक देवानंद व्यापी डायचं एनकडनं हाताळण्यासाठी आलेलं आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये प्रयत्न फसतोय आणि चेंडू जातोय शिमाशेवर चौकार. या चौकाराने धावसंख्येला आता मात्र येतोय आकार. धावसंख्या वाढवून होते ते 12. चौकाराने विजय पोचतो आपला वैयक्तिक 5 यावर धावसंख्या. संघाची धावसंख्या होते ते 3 बाद 12. पुन्हा एकदा देवानंद आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय. राईट आर्म उर्ध्व विकेटचा मारा करताना यावेळी भिरकावून दिलं जातंय चेंडूला. डी मिड विकेटच्या वरून शिमारशा 12 षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका. विजय पाहूया विजय मिळून देतोय का जोशीवाला भादवड संघाला. इरादा निश्चितपणे स्पष्ट केलेला आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. चेंडू बॅटला लागला होता त्याच्यावर मोर म्हटली होती षटकाराची. अतिशय उत्कृष्ट फटकेबाजी करताना विजय हा फलंदाज पूर्णपणे बॅकफुट ढकललेला संघ पुन्हा एकदा फ्रंटफुट हाणण्याचं काम केलेलं आहे विजयाने. धावसंख्या वेगाने वाढून झालेली आहे ती 18. देवानंद पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज विजय. यावेळी मात्र
दडपण जाणवतोय. स्वीर चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाकडून आणि त्याचा फायदा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावे लागेल गोलंदाज देवाने याला. पंचांचा वाईटचा इशारा. एका धावेने धावसंख्या ओलांडून होते ते 19. यावेळी मात्र बॅटची सुदैव एष्टेनं जाऊन चेंडू धडकला नाही. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज आणि एका धावेने धावसंख्या ओलांडून होते ते 20. Hamilton Trophy 2018 sponsor and supporters Atlanta Eden World honor name Jitu Bhai Prakyat Home Maresh Sharma Bhumi Worlds Nanji Bhai Aram Logistic Vinu Malde. देवानंद व्हीआयपी लाईज इन करणं पुन्हा एकदा बॉलिंग मार्ग सज्ज होतोय सामनागर फलंदाज हेमंत. यावेळी चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग फाटका आहे. 3 क्षेत्रक्षी चेंडूवर झेपावलं होत आहे मात्र चांगला झेल आणि हेमंत होतो इथे फेल. युतिक एंटरप्राइजेस प्रोप्रायटर भरत पाटील रॉयल मोटार्स भिवंडी इरफान भाई अंसारी एसएस तारे एंटरप्राइजेस साईनाथ तारे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस गजेंद्र गुळवी ज्ञानेश्वर मात्रे प्रदीप पाटील रानल प्रथमेश एंटरप्राइजेस विनोद महादू पाटील ओम से टोक किंग सुरेंद्र पाटील बबन पाटील नारायण मच्छा दिलीप गुरवी ओमसाई वारे टेम्पो असोसिएशन सोनाले गणेश तरे सुरेश तरे गोकुल पाटील रविकांत म्हात्रे अँड भावेश ठक्कर एस एस फिटनेस सेंटर भिवंडी अरुण भोईर कॅपलर टेलर अनिल तावरे भाविक एंटरप्राइजेस साई गणेश इन्फ्रा रुपेश दादा म्हात्रे मयुरेश एंटरप्राइजेस संजयभाई म्हात्रे केज एंटरप्राइजेस संजयभाई म्हात्रे ज्ञानेश मतीनभाई अमित कांबळे जय मल्हार एंटरप्राइजेस महेश जाधव अँड हर शॉप राजेश नाईक. धन्यवाद मनोहर तरे सर. योगेश येतो नवीन फलंदाज. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर आहे ती म्हणजे 20. अजूनही 19 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू ट्रॅव्हल होत आहे मिड विकेट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. एका धावेने धावसंख्या होते ते 21. अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 7 चेंडूंचा खेळ शेष आहे. मात्र जोपर्यंत विजय खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच एक आशेची किरण असणार आहे भादोड या संघासाठी. लॉवर फुलटा चेंडू होता. एक धाव पूर्ण करतात फलंदाज. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेवरच समाधान मानावं लागतंय. एका धावेने तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. 3 षटकांची समाप्तीनंतर जोशी भादोड संघाची धावसंख्या झालेली आहे ती 4-22 22. 22 लॉस ऑफ 4 विकेट. 6 चेंडूमध्ये आता मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला माहिती पुरवतात की अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 17 धावा. हे आपण आमचं मान्यवर कक्ष पाहू शकता. रवींद्र तरे सर रिलॅक्स मूडमध्ये अतिशय उत्कृष्ट सूत्रसंचालक आहेत. आणि हे पप्या खारीक देवेन खारीक त्याच्या कर्णधार पदाखाली गेल्या वर्षी महिंद्रा स्पोर्ट्स सिटी क्रिकेटमध्ये नंबर 1 वर रँक करत होता. आणि या ग्राउंड एक आगळा वेगळा विक्रम आहे पप्या खारीकच्या नावे, ज्याने आपल्या स्वतःच्या वाढदिवशी आरके ट्रॉफी ही महिंद्रा स्पोर्ट्स संघाला जिंकून देण्याचा पराक्रम केला होता. Hamilton Trophy 2018 sponsor and supporters. नक्की जोशी इलेव्हन संघासाठी रंगनाथ तरे यांनी बक्षीस लावलेलं आहे. संध्याकाळची मेजबानी हा सामना जिंकल्यानंतर स्पॉन्सर अँड सपोर्टर्स Hamilton Trophy 2018 नाईक केबल इंटरवर प्रोप्रायटर रणजित नाईक, सईसागर वॉटर सप्लायर्स निलेश नाईक, हर्षाली मंडप डेकोरेटर्स कैलास पाटील अँड प्रकाश यादव, विनर डेव्हलपर्स दीपक शहा, ओमसे बिल्डर मटेरियल सप्लायर्स कैलास मात्रे, बाबोसा लॉजिस्टिक सुशील बोत्रा, तनिष्क एंटरप्राइजेस संतोष म्हात्रे. थँक यू फॉर ऑल स्पॉन्सर अँड सपोर्टर्स. थँक्स मनोहर तरे सर. 6 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पाहूया कुठल्या संघाला होतोय खतरा. एक आगला वेगळा आकडा आपण पाहतोय.
बिंदास येतोय. बिंदास विरुद्ध मात्र बिंदास फलंदाजी करावी लागेल भादोड संघाच्या फलंदाजांना हा सामना जर जिंकायचा असेल तर. बिंदास स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीकडनं गोलंदाजीचा मार्ग सज्ज होतोय. यावेळी मात्र फ्लायटेड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ सम, चांगली लाईन, अचूक टप्पा, निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. समीकरण बदलतोय या चेंडूनंतर. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असणार आहे हा सामना जिंकण्यासाठी जोशी इलेव्हन भादोड या संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बीट होतोय फलंदाज. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. 2 चेंडू निर्धाव चेंडू आणि नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज थोडासा टेन्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. विजय नॉन स्ट्रायकिंगला आहे आणि स्ट्रायकर फलंदाज पाहतो योगेश. बिंदास पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फटका, स्केड ऑफ द विकेट, चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून शिमार षटकार. एमएलए ट्रॉफी 2018 स्पॉन्सर अँड सपोर्टर्स अनिश खान, बालाजी पेंटर्स, ललित भाई, मेगा फाइट फैब्रिक्स प्राइवेट लिमिटेड, रामचंद भाई, टॉप एंड एक्सपोर्ट प्राइवेट लिमिटेड, सतीश भाई, शुक्रिया सेंटेक्स, विनोद भाई, प्रवीण भाई, सूरज टेक्सटाइल्स, सुभाष भाई, सारस कलेक्शन, सुरेश भाई, प्रेसपीट, गोपा भाई, कैलास साइंटिफिक्स, विनोद गुप्ता, प्रभु भाई, श्रीनाथ पाटिल, प्रिंस मूवीज, रवि गुलवी. थैंक यू. सो ऑल एमएलए ट्रॉफी स्पॉन्सर अँड सपोर्टर्स 2018. हे षटकाराने आता समीकरण बदललेलं आहे, कारण 3 चेंडू मध्ये आता 11 धावांची आवश्यकताच नाही. अजूनही सामना संपलेला नाही. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला फिरकावून दिलं होतं सीमारेषेवर षटकारासाठी. धावसंख्या 6 ने वेगाने वाढवून झालेली ते 28. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये सामना पोहोचलेला आहे. नवीन 40+ मधील हा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामने जिंकलेले आहेत आणि एकमेकांसमोर पुन्हा एकदा लढताना आपण पाहतोय. यावेळी चेंडू मिड विकेट रिजन मध्ये टोलवला जातोय. एक धाव पूर्ण, चांगलं क्षेत्ररक्षण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र सुखरू आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे फलंदाज. अतिशय उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. विजय आणि योगेश यांच्यामध्ये चांगला तालमेल, सामंजस्य आणि या 2 धावेने जोशी इलेव्हन भादोड संघाची धावसंख्या झालेली आहे ती 30. आता मात्र चेंडू शेष आहेत 2 आणि धावांची आवश्यकता आहे ती 9. 2 चेंडू आणि 9 धावा. योगेश यांनी 2 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर एक षटकाराने एक दुहेरी धावा आपल्या धावफलकामध्ये जोडलेले आहे. आता मात्र 2 चेंडू मध्ये अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. हा चेंडू दोन्ही संघाच्या दृष्टीने निर्णायक चेंडू असणार आहे. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतर वाईटच्या रूपाने पंचांचा निर्णय अंतिम वेळेला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा आहे. अंपायर डिसिजन इज द लास्ट डिसिजन. क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पंचांशी वादविवाद करायचा नाही. वाईटचा इशारा येतोय. अवांतर धावा वाईटच्या रूपाने आणि एका धावीने धावसंख्या होते ते 31. आता मात्र 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळी एक मोठा फटका. येस, हा चेंडू जातो शिमारशेपर षटकार. मात्र घेण्याकरता
चेसिंग कंपल्सरी. आता मात्र एक चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी लागणाऱ्या त्या जोशिवल्यानं भादोड्या संघाला या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं. 40+ मधील शेवटच्या चेंडूवर चौकाराची आवश्यकता असताना जॉली क्लब कामतगर संघाच्या विलास बालू या फलंदाजाने गोल्डन चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड केला होता. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळतोय मानकुली विरुद्ध भादवड या 2 संघामध्ये. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. या षटकाराने पुन्हा एकदा रंगत निर्माण केलेली आहे. 2 मोठे फटके आपण पाहिलेले आहेत योगेश याच्या बॅट मधून. चेसिंग कंपल्सरी. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी असणार आहे आणि या 2 धावा जिंकण्यासाठी झलकावणे बंधनकारक असणार आहे. एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. इसको लगा डाला तो समझो मैच को जिता डाला. यस, इसको लगा डाला और मैच को जिता डाला. गोल्डन षटकार. पहिला फलंदाज आपण पाहतोय. गोल्डन चौकार ठोकल्यानंतर गोल्डन षटकार ठोकणारा हा पहिला फलंदाज या स्पर्धेमधील या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे. गोल्डन षटकार ठोकून ज्या फलंदाजाने आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे भादवड संघाचा योगेश. योगेश गोष्ट मॅन ऑफ द मॅच सामना ठरलेला आहे. योगेश आपण पुढे यायचं आहे. ओ टू मनोहर तारे सर. थैंक यू. हो बहुत ही खूपच सुंदर सामना विजयी संपादन करतोय जोशी इलेव्हन भादवड आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय गोल्डन षटकार मारून संघाला विजय संपादित करून देणारा योगेश म्हात्रे. नाना प्लीज वेलकम स्टेज. नक्कीच MLO ट्रॉफी 2018 न्यू 40+ बेस्ट मॅच विनर जोशी इलेव्हन भादवाड अँड मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड goes to योगेश म्हात्रे. फर्स्ट प्राइज and VIP prize VIP guest goes to 200 rupees is शाखा प्रमुख सुरेश पाटील and also Jay Bhavani Gurnath Tare sahib is cash prize award goes to Yogesh Mhatre and winner trophy sponsored by Homside Talking Surendra Patil and Homside Enterprises Sonale Vinita Thale Deepak Thale Anil Thale Prem Thale and शिव व्यापारी संघटना रमाकांत गुलवी सुरेंद्र गुलवी goes to Dilip Mhatre and Sai Enterprises proprietor Sanjay Thale sponsor watch. Congratulations Yogesh Nana Mhatre and